31 डिसेंबर 2019 चीनच्या वुहान सिटीमध्ये काहीतरी विचित्र घडत होतं. निमोनियासारखी लक्षणं, पण काहीतरी भलतंच वेगळं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला कळवलं गेलं, पण त्यावेळी त्याची तीव्रता कुणालाही कळली नाही. भारतामध्ये सगळं शांत सुरळीत चाललं होतं. कुणीही विचार केला नव्हता की जग बदलण्याची वेळ जवळ येत आहे. आणि मग आला तो दिवस, 27 जानेवारी 2020. भारताच्या केरळमध्ये पहिला कोविड रुग्ण सापडला आणि त्या दिवशी सुरू झाला काळाचा खेळ. हळूहळू प्रत्येकाला समजत गेलं, ही लढाई फक्त देशाची नाही, तर साऱ्या जगाची आहे. आज पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. नाव आहे HMPV व्हायरस. कोणी म्हणतं घाबरू नका, कोणी म्हणतं हा धोक्याचा इशारा नाही. पण चीनमधून आलेल्या अस्वस्थ करणाऱ्या प्रतिमा काय सांगतात? युद्ध अजून सुरूच आहे. कोविड काळात गालिब राहिलं तर काय होतं हे जगानं पाहिलं. लॉकडाऊनच्या बेड्यांनी आपल्या स्वातंत्र्यावर गदा आणली होती. आता तोच प्रश्न परत समोर येतोय. पुन्हा तसं होईल का? आज सगळ्यांच्या मनात फक्त एकच प्रश्न आहे, सरकार काय करणार आहे? उपाययोजना काय आहेत? कोणाला किती धोका आहे?